शेतकऱ्यांचं कैवार कोणी आहेच नाही असं आम्हाला आज जणू भासत आहे. विषय असा आहे मॅडम, आम्ही 1 तारखेपासून पेरणी सुरू केली. 1 तारखेपासून पाऊस सुद्धा आपल्या इथं होता. रिमझिम पाऊस होता. दरवर्षी दडपी पाणी राहते, असं तसं पाणी राहते, पण यावर्षी रिमझिम पाणी होता. जयाचे पाणी होतं, हे सुपीक पाणी होतं पेरणी करता. परंतु असं एवढं सुपीक पाणी असताना सुद्धा या कंपनीचे आम्ही हे प्रमाणित केलेले सोयाबीन आहे. आपण सर्व विश्वास दर्शवता म्हणून आम्ही शेतकरी हे बियाणं घेतो आणि हे बियाणं घेतल्यानंतर ही पेरणी केली आम्ही मॅडम 1 तारखेला. आणि ही पेरणी करून जवळपास 10 ते 12 दिवस झाले, आमची पेरणी उगवलीच नाही. ही पेरणी उगवली नाही, त्यामुळं आमच्या शेतकऱ्यात सगळं संकट आलं. जवळपास या शेतकऱ्याचं, आमच्या राजुरा गावातील शेतकरी आहे, 10 एकर महादेव इन्व्हेस्ट आणि रोहित कंपनीचं सोयाबीन पेरलेलं आहे. यांनी या शेतकऱ्यांनी बुस्टर कंपनीचं हुतुतू सोयाबीन पेरलेलं आहे. या शेतकऱ्यांनी इगल पेरलेला आहे. या विशाल शेतकरी आहे, त्याने बुस्टर 1135 पेरलेला आहे. असे अनेक शेतकरी आम्ही आज या कंपनीकडून त्रस्त झालेलो आहे. मॅडम, आमची एवढीच विनंती आहे तुम्हाला, या बोगस कंपनीवर कारवाई करा. या कंपन्याकडून शेतकऱ्यांना संपूर्ण वर्षभराचा खर्च आम्हाला या मोबदला या कंपन्याकडून तुम्ही आम्हाला प्राप्त करून मिळवून द्या. काय झालं आमच्याकडे त्या बुस्टर कंपनीची किमान आता 80% बुस्टर कंपनी आहे ना. बुस्टर कंपनी सोयाबीनचं 75% बी कामात आलेलं नाही. बुलढाणा जिल्ह्यात 690, अकोला जिल्ह्यात 865, अमरावती जिल्ह्यात 633. इतकं नुकसान झालं बियाणं बोगस निघाल्यामुळे. आणि काही कारवाई काहीच नाही. म्हणजे तुमच्याकडे आता अहवाल गुन्हे दाखल होऊन आता शेतकऱ्याला पेरायलाच बी नाही आहे ना. शेतकरी कधी पेरणार बी? तुम्ही सांगा, आता डबल पेरणी करायची असली तर त्याला बी तर उपलब्ध शासनानं लगेच करून दिलं पाहिजे, नाही तर कंपनीकडून करून घेतलं पाहिजे तुम्ही. आणि त्या पेरणी गिरणीचा खर्च तातडीने दिला पाहिजे. आपण त्या नवीन बियाणे कायद्यामध्ये तरतूद पण तशीच करतोय. आता उलट आपण ती पण स्ट्रॉंग करतो. मी बघतो तरी पण आणि त्याचे अनुवांशिक चाचणी केली पाहिजे त्या बियाणाची, ज्याच्याकडे आहे त्याची ते चाचणी जर केली तर लक्षात येणार नाही. आणि आता तुम्ही 5-6 दिवसात उपलब्ध करा, नाही तर आम्ही 18-19 त्या बुस्टर कंपनीचं कार्यालय जाळून टाकतो, ऑफिस पेटून टाकतो. ते नाही तर आम्ही पेटवतो म्हणून सांगून देतो त्यांना, नाही तर आम्ही ते तहलका करतो. आता हे पुढं कुठल्याही कंपनीनं अशा पद्धतीनं धाडस केलंच नाही पाहिजे. आयुष्य खतम होतं त्या शेतकऱ्याचं. आपण पूर्ण आपण त्या कायद्यात अशी तरतूद करतो की त्या हंगामाचे पूर्ण पैसे त्या कंपनीला द्यावं लागतील, अशी तरतूद करतोय. आता तर गेले ना, मेले ना बिचारे. आता सरकारनं समोर आलं पाहिजे ना. मग तुमचा कायद्यात तरतूद नाही तर सरकारला प्रस्ताव पाठवा मदतीचा, का जेवढं नुकसान शेतकऱ्याचं बियाणामुळे झालेलं आहे ही तर काळजी सरकारची आहे ना. सरकार काय झोपी जातं का? सरकारने भूमिका घेतल्या पाहिजे. नाही, घेतो. मी बोलतो आमचे मंत्री महोदयाशी पण बोलतो, सीएम साहेबांशी पण मीटिंग झाली एक. त्याच्यात बघू आपण काय करता येते.